कुठे निघालास? स्वामी, राधावर उपचार करायचे, त्यासाठी व्यंकट सावकाराकडे कर्ज घ्यायला निघालोय. काही गरज नाही कर्ज घेण्याची. श्री स्वामी समर्थ. 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 स्वामी, कर्ज न घेता राधावर उपचार कसे करणार? वैद्यांनी सांगितलेले उपचार फार खर्चिक आहेत. स्वामी, माझ्याकडे एवढं धन नाही. कर्ज घेण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नाही. हे तू ओढावून घेतलंयस. तू सांगितलंस वैद्यांना की राधाचा आजार 4-8 दिवसात बरा होतात म्हणून, आणि मग तुझ्या आग्रहा खातर त्यांनी हा उपाय सुचवला. ही परदेशी औषधाची महाग आहेत. स्वामी, पण राधावरती उपचार. रघुनाथा, तू एक काळजी समजतीये, पण हा हट्ट चुकीचा आहे. वैद्यांना सांग नियमित उपचार करायला, आणि हा आजार नियमित वेळेत बरा होऊ देत. हे घे, नारळ जपून ठेव. दसऱ्याला फोड, प्रसाद कर, आणि राधाला खाऊ घाल. शिव शंकर शंभा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मला वाटलंच होतं कपिलाताईंचं हे असंच होणार आहे. मनाला बांधून ठेवलं ना की मन असंच इकडे तिकडे पळतं. कपिलाताई, स्वामींनी जे तुम्हाला सांगितलंय ना त्याचा उलगडा सुद्धा स्वामीच करतील. दयाताई, शांत बसा आणि मलाही शांतपणे नामस्मरण करू द्या. ध्यान धारणा करू द्या मला. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. शिव शंकर शंभा. स्वामी, मनापासून नामस्मरण करते पण चित्त थाऱ्यावर नाहीये. डोळे बंद केले ना की सोन्याची तिजोरी दिसते मला. असं का होतंय स्वामी? आम्हाला सांग, ध्यानाला बसल्यापासून तुझ्या मनात महालाचा, दागिन्यांचा विचार आला का? नाही स्वामी, एकदाही आला नाही तो विचार. अरे इतर वेळी ह्या गोष्टी नजरेसमोर यायच्या ना. हेच तर रहस्य आहे. अगं, मन हे लहान मुलाप्रमाणे असतं. तुम्ही मनाला जितकं तटावता की अमुक गोष्ट करू नको, मन बरोबर त्याच्या विरुद्ध करतं. तुम्ही मनाला जितकं सांगता की देवाचं नामस्मरण कर, मन त्याच्या विरुद्ध करतं. नको नको त्या गोष्टींचा विचार करता. तेव्हा मनाला दटावणं बंद करा. त्याला मोकळा सोडा, शांत होऊ द्या.
अरे ज्याप्रमाणे लहान मूल शांत झालं की आईकडे परत येतं, त्याचप्रमाणे मन शांत झालं की ते देवाजवळ येतं. अगं ध्यान नामस्मरण हा नियम नाही, आवड आहे ती लागू द्यावी आणि गुरु ती आवड लावतो. शिवशंकर शंभो. दिवा शांत व्हायला नको. दिवा शांत व्हायला नको. दिवा शांत नको व्हायला. आई आई दिवा शांत नको व्हायला. रघुनाथ, रोज असं का घडतंय? सतत काहीतरी विपरीत घडेल याची चाहूल लागते. घाबरून घाबरून माझा जीव कासावीस झाला रे. मग मिळालं का कर्ज? आणि तू इतक्या लवकर कसा परत आलास? काही गरज नाही कर्ज घेण्याची. वैद्यांना सांग नियमित उपचार करायला आणि हा आजार नियमित वेळेत बरा होतो. बाबा, बाबा, आई, आईला काय झालं? आज चला पटकन. काय झालं? हे घे. राधा, राधा उठ, डोळे उघड. डोळे उघड ना राधा, उठ. राधा, ए राधा, राधा उठ ना ग बाळा. हे बघ, आम्ही सगळे आहोत तुझ्या सोबत. राधा उठ, राधा उठ, उठ. बाबा, मी आईला औषध द्यायला आले होते पण ती अशीच पडली होती. मी तिला उठवण्याचाही प्रयत्न केला पण आईचा काहीच प्रतिसाद नाही. ती डोळेच उघडत नाहीये. नाही नाही, हे शक्य नाही. राधा, तू मला सोडून जाऊ शकत नाही. राधा, राधा उठ ना. राधा, राधा माझा ऐकतेस ना तू? उठ, उठ ना राधा. राधा मला सोडून जाऊ नको. राधा. स्वामी, राधा गेली की काय? राधा, आई, राधाचा श्वास चालू आहे पण बोलत का नाही? राधा बोल ना. उठ, उठ ना राधा, उठ. काहीतरी बोल. उठ ना राधा. राधा, राधा उठ ना. राधा काय झालं तुला? राधा, राधा, राधा उठ. आई, आई उठ ना. आई, उठ बाळा, उठ. आई, मी किती घाबरले होते ग. तू काहीच बोलत नव्हतीस म्हणून. राधा, राधा मला तुला गमवायचं नाहीये. राधा, काही झालं तर तुझ्यावर मी चांगल्यातले चांगले उपचार करणार आणि तुला बरं करणार. राधा,
राधा राधा काय झालं होतं? काही नाही, थोडी ग्लानी आली होती. रघुनाथा, कर्जाचं काय झालं आणि हिचे उपचार कधी सुरू करायचे आपण? तू सांगितलंस वैद्यांना की राधाचा आजार 4-8 दिवसात बरा होतात म्हणून. स्वामी पण राधावरती उपचार. वैद्यांना सांग नियमित उपचार करायला आणि हा आजार नियमित वेळेत बरा होऊ दे. गुरुवर विश्वास ठेवून गुरुचा शब्द प्रमाण मानावा. मात्र जो परिस्थितीला घाबरून गुरुचा शब्द डावलतो तो वादळात सापडतो. स्वामी, तुमचा शब्द आमच्यासाठी नेहमीच प्रमाण राहिलाय आणि आतापर्यंत एकदाही मी तो डावललेला नाहीये आणि आजही माझ्या अंतःकरणाला तसं करायची इच्छा नाहीये. पण स्वामी, राधाची आत्ताची अवस्था जर तुम्ही पाहिली असती तर तुम्हीही तुमचा शब्द मागे घेतला असता. स्वामी, काहीही झालं तरी वैद्यांनी सुचवलेले उपचार मी राधावर करणारच. अभि, राधाचा त्रास मला बघवत नाहीये. तिला असं तिळतिळ मरताना पाहण्यापेक्षा मी तिच्यासाठी सगळं डोक्यात घालायला तयार आहे. बाकी तुम्ही कृपा करालच. स्वामी, तुमची कृपा हीच माझी खरी ताकद आहे. मला माफ करा स्वामी, मला माफ करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. रघुनाथा, इतकं समजावून देखील शेवटी कच खाल्ली. हा इथं का आलाय? म्हणजे पौलमीला काही खटकलं तर नाही ना? आणि तिनं तक्रार तर केली नाही ना? अरे वा रघुनाथराव, आज इथे कसं काय येणं केलं? ते म्हणजे व्यंकटराव, कर्ज मागायला आलो होतो. कर्ज? मला वाटलं. तुम्हाला काय वाटलं? नाही, मला वाटलंच तुम्हाला कर्ज हवं असणार म्हणून तुम्ही इतक्या तातडीने इथे आलात ना. हो हो हो. ज्या मुलीला मला मिळवायचंय आज तिचाच बाप माझ्याकडे कर्ज मागतोय. आता यापेक्षा दुसरा शुभ शकून तो काय असणार? तिचा बाप माझ्या उपकाराच्या उच्याखाली दबलेला असलं हे तर माझ्या पथ्यावरच पडलं. नारळ दगडावर आपटायला नाही तर दगड स्वतःवर आपटून घ्यायला निघालाय. याला म्हणतात दुर्दैवाला आमंत्रण देणे.
व्यंकटराव, कर्ज मिळेल ना? रघुनाथराव, मी खूप विचार केला. नाही, विचार कसला केला, अगदी ठरवूनच टाकलं, तुम्हाला कर्ज द्यायचं. काय व्यंकटराव, अहो एवढा लवकर निर्णय घेतलात तुम्ही? तुम्हाला लागेल तितकं कर्ज दिलं. व्यंकटराव, धन्यवाद. स्वामींचा आशीर्वादच म्हणावा लागेल. पण त्या बदल्यात तुम्हाला सुद्धा मला काहीतरी द्यावं लागेल. खरं तर पौलमीलाच मागितलं असतं, पण नको, काही होईल त्यापेक्षा तुला अडचणीत आणून योग्य वेळी तिचा हात मागेल. मी समजलो नाही. नाही म्हणजे काहीतरी तारण ठेवावंच लागेल ना. अहो तसा नियमच असतो. हो हो, त्याची तयारी करूनच आलोय मी. हा, ही जमिनीची आणि घराची कागदपत्र. वा वा, छान. नाही म्हणजे रघुनाथराव, तुम्ही राग मानू नका, माफ करा मला. म्हणजे हा व्यवहार आहे हो, आणि व्यवहाराचे काही नियम असतात आणि ते पाळावेच लागतात. म्हणजे बघा, उद्या समजा मी मला स्वतःला देखील कर्ज दिलं असतं ना, तरी सुद्धा मी हेच केलं असतं. व्यंकटराव, अहो मी समजू शकतो. बर, मग आता कराराचा कागद तयार करून घेऊया. व्याज, अटी, नियम सगळं ठरवून घेऊया ना. हो हो, तुम्ही जे म्हणाल ते ठरवूया आपण. रघुनाथराव, मी आलोच. तो कराराचा कागद बनवून आणतो. स्वामी, तुमच्या कृपेने आता राधावर उपचार होणार. श्री स्वामी समर्थ. स्वामी, आज तुम्ही कमालीचे अस्वस्थ दिसताय. याआधी मी तुम्हाला असं कधीच पाहिलं नव्हतं. हे आवरण या नारळाला सुरक्षित ठेवण्याकरता आहे. जोपर्यंत हे आवरण नारळाला चिकटू नये तोपर्यंत हा नारळ सुरक्षित आहे. आता नारळाने स्वतः जर का आवरण सटकून देण्याचा निर्णय घेतला तर आम्ही तरी काय करणार? रघुनाथराव, मी व्यवहाराचा कागद तयार केलाय. एकदा नजरेखालून घाला तुमच्या. हं? या. आता मासा गळाला लागला. तर हे कर्ज ठराविक वेळेमध्ये फेडायचं आहे आणि त्या बदल्यात घर, शेती, तारण ठेवलेलं आहे. कर्ज परत न केल्यास सगळी जमीन तुमच्या हाती. व्यंकटराव, मला हे मान्य आहे. आपण तारीख ठरवूया. आम्ही भक्तांच्या विधी लिखितात बदल करू शकत नाही, मात्र त्यांची कर्मच त्यांच्या विधी लिखिताचा आलेख बदलू शकतात. म्हणून आम्ही भक्तांना योग्य कर्म करण्याची दिशा दाखवत असतो. मात्र कोणी दिशाच नाकारत असेल तर आम्ही काही करू शकत नाही. स्वामी, तुम्ही रघुनाथ बद्दल बोलताय का? त्यांनी तुमचा आदेश झुगारला का? शिव शंकर शंभो. तुम्ही साधारण कधीपर्यंत परत करू शकाल हे कर्ज?
व्यंकटराव 4 महिन्यामध्ये मी हे कर्ज फेडेन. वा, उत्तम. अशी लोक मला फार आवडतात. आता कागदावर नमूद करून घेतो. हे? बर, नीट मोजून घ्या सगळे. हं.